थोडासा या ठिकाणी आपण मनोगतामध्ये या ठिकाणी बदल करतोय. या ठिकाणी नंतर पुढे घेऊन जाणार आहेत आणि मागे सुद्धा आपण बघितलं होतं की प्रकारे जयंत आमदार महाराष्ट्रातल्या मंडळाची ही कैफियत ऐकली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पुढाकार घ्या. आमदार साहेबांनी दोन शब्द सांगावे. पर्यावरण राखत असताना माणसाच्या जीवनाशी खेळ झाला नाही पाहिजे ही भूमिका आता आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. मी परत एकदा सांगतो, तुम्ही जेव्हा बोलता आपण आमदार आहोत खासदार आहोत आमच्यावर प्रेशर येतं, पण आम्हाला प्रश्न सोडवायचा आहे ना, आमच्यावर प्रेशर येतं त्यावेळी. पण प्रेशर येणं हे चांगलं आहे, कारण त्यातूनच लोकांचे प्रश्न जनमनाने या ठिकाणी सुटत असतात. आपण सर्व मंडळी या ठिकाणी प्रयत्न करू आणि आपल्याला जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागेल. लढाई सोपी नाही, त्याच्यामुळे लढाई कुठपर्यंत करायची, जिथपर्यंत यशस्वी होत नाही तिथपर्यंत ही लढाई करावी लागेल. कारण मातीची मूर्ती करणं ह्याला सुद्धा अडचण येत ना. मातीची मूर्ती काढून सुद्धा तिचं प्रदूषण होणारच आहे, मातीच्या मूर्तीचंही प्रदूषण होणारच आहे. माती उद्या जर 10 किलोमध्ये जिथे 2 गणपती होत असतील तर मातीच्या 10 किलोमध्ये एकच गणपती होतो. त्यासाठी डिझेल भरपूर जाणार आहे, त्यासाठी सुद्धा फुटप्रिंटचा कार्बन फुटप्रिंटचा प्रश्न या ठिकाणी येणार आहे. हा सगळ्या गोष्टी जर जशा आपण करत जाऊ, उद्या जर मूर्तींची जर विटंबना होत असेल तर आपल्याला मूर्ती कला करायला लागतील. ह्या सगळ्या गोष्टी माझं म्हणणं एवढंच आहे, याच्यामध्ये प्रदूषणाचा भाग जर येत असेल तर आपण जे काय ईटीपी वगैरे असं काहीतरी असतात ना कारखान्यांना, त्या प्रकारे करतो की नाही, तर त्या पद्धतीने सुद्धा या गोष्टी झाल्या पाहिजे. मी तुम्हाला निश्चितपणाने सांगेन, केंद्र शासनाच्या पातळीवरती स्पष्ट सांगतो, प्रदूषणाकडे लोकांचा कल जास्त आहे, पण प्रदूषणाच्या तुलनेत लोकांचं अगदी सगळा हिरवा हिरवा झाला आणि खायलाच नसला तर काय हिरवा पाला खाल, तर हिरवा सुद्धा राहिला पाहिजे आणि हिरवा हिरवा बाबताना पोट सुद्धा भरलेला पाहिजे. अशा पद्धतीची धोरणं घेण्याकरता आम्ही सर्व मंडळी मनापासून या ठिकाणी प्रयत्न करू. कोर्टात जायचं का त्याच्यावरही विचार आपण करू. तुम्ही सगळ्या मंडळींनी विचार करा, कारण कोर्टाचा निर्णय उलटा लागल्यानंतर तोही विषय ह्याच्यात आहे. आपला परवा आपण आपली चर्चा झाली. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला मूर्तिकारांना जगवावं लागेल. मूर्तिकारांना जगवत असताना प्लास्टर ऑफ पॅरिस ही मातीची मूर्ती, ह्याच्यामध्ये जी मूर्तिकारांना सोयीची आहे, जी व्यवसायाला सोयीची आहे, ती भूमिका या ठिकाणी शासनाने घ्यावी. त्याच्याकरता आम्ही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करू. हम ऐसा करेंगे, हम पैसा करेंगे असं ठिकाण बोलत नाही, पण करेंगे तो पक्का करेंगे आणि बरोबर करेंगे. तर जो काही निर्णय त्या ठिकाणी घेतलाय तो अत्यंत दुर्दैवी निर्णय हा आलेला आहे. कळत नकळत हिंदू जे काही आपल्या सणांवरच एक प्रकारे ही गदा आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अनेक जे मूर्तिकार आहेत त्याच्यावर अवलंबून असलेले वेगवेगळे व्यावसायिक आहेत, त्यांच्या सुद्धा रोजंदारीवर गदा आलेली आपल्याला पाहायला मिळते. आज फक्त रायगड जिल्ह्यातील नव्हेच तर समस्त महाराष्ट्रातील जवळपास 26 जिल्ह्यातनं त्यांचे मूर्तिकारांचे प्रतिनिधी आज पेणला गणेश मूर्तींच्या माहेरघरी त्या ठिकाणी आलेत आणि इथूनच संघर्ष सुरुवात झालेली आहे. कारण आपण जर पाहायला गेली तर पीओपीचा वापर हा काही अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू झालेला नाही. गेले 50 वर्षापासून पीओपीचा वापर केला जातोय आणि शाडूच्या मूर्ती बनवण्याला जेवढा वेळ लागतोय, एक मूर्त जर शाडूची बनत दिवसात असेल तर किमान 20 ते 25 पीओपीच्या मूर्ती दिवसभरामध्ये किंवा त्यापेक्षा जास्ती बनल्या जातात. त्याच्यातनं सुद्धा रोजगाराची संधी तर होतेच, पण आज घरोघरी जी गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो, ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल अशी वेळ आम्हा भक्तगणांवर येईल.